Pure virtual function in C++. The function which are only declared but not defined in the base class are called pure virtual function. Pure virtual function means only declared but not defined. म्हणजे आपण फक्त डिक्लेअर करू शकतो, ते डिफाईन करू शकत नाही बेस क्लासमध्ये. थेरी पाहूया. Pure virtual function does not have body or implementation. आपण पाहिलं की प्युअर व्हर्च्युअल फंक्शन फक्त आपण डिक्लेअर करू शकतो, तो डिफाईन करू शकत नाही आहे. ते प्युअर त्याला बॉडी आणि इम्प्लिमेंटेशन आपण करू शकत नाही. तर त्याचा सिंटॅक्स व्हर्च्युअल रिटर्न टाईप फंक्शन नेम फंक्शन साइन इज इक्वल टू 0. व्हर्च्युअल फंक्शनमध्ये फंक्शन साईनपर्यंत होतं, पण प्युअर व्हर्च्युअल फंक्शनमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे इज इक्वल टू 0. आणि आता आपण एक्झाम्पल आपण पहिल्यांदा हेडर फाईल घेतली. हेडर फाईल काय घेतली? हॅश इन्क्ल्यूड आयोस्ट्रीम डॉट एच, हॅश इन्क्ल्यूड कोन्यो डॉट एच, क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि डेमो, ओपन कर्ली ब्रेसेस, पब्लिक नावाचा रिझर्व कीवर्ड, व्हर्च्युअल वाईड डिस्प्ले, फंक्शन साइन इज इक्वल टू 0. इथं आपण फंक्शन क्लास क्लोज केला, कारण इथं आपण मॅसेज नाही घेतला, फक्त तो डिक्लेअर करायचा आहे, डिफाईन करायचा नाही. मग इथं आपण दुसरा क्लास घेतला, क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि प्रोग्रॅम, आणि इथं आपण ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिक घेतला आणि पहिला क्लास दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट केला. इथं ओपन कर्ली ब्रेसेस, पब्लिक नावाचा रिझर्व कीवर्ड वाईड डिस्प्ले, इथं आपण ओपन कर्ली ब्रेसेस काउट प्युअर व्हर्च्युअल फंक्शन, तर आपण क्लोज केला आणि तर फंक्शन क्लोज केला. इथं क्लास क्लोज केला, कारण आपण तर मॅसेज घेतला, पण पहिल्या क्लासमध्ये आपण मॅसेज घेतला नाही, तो आपण डिफाईन केलेला नाही, तो फक्त आपण डिक्लेअर केलेला आहे. इथं आपण एंट मेन ओपन कर्ली ब्रेसेस CLR आता आपण घेतलं CLR प्रोग्रॅम. आता आपण पहिला क्लास दुसऱ्यामध्ये इनहेरिट केल्यामुळे आपल्याला दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, म्हणून आपण काय केलं, प्रोग्रॅम P सेमिकॉलन. आता P डॉट मेंबर फंक्शन काय घेतलं आपण, डिस्प्ले, आणि पहिल्या क्लासमध्ये आपण काय डिफाईन केलेलं नाही, आणि परत गेट CH रिटर्न 0, आणि इथं आपण क्लास म्हणजे आपण प्रोग्राम क्लोज केला. मग इथं आउटपुट काय येतं आपलं, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन हा मेसेज प्रिंट होतो.